नमस्कार मंडळी, मी स्मरणाक्षय बोंद्रे. हे माझे आजोबा, त्यांना मी उदाजी बोलतो आणि मी त्यांचा नातू. आमच्या चॅनलचं नाव आहे आजोबा नातू. हा, तर गेल्या आपण काय बघितलं की द्रुपदाला त्यांनी कैद करून आणलं हो आणि गुरुदक्षिणा म्हणून, आणि द्रुपदाने नंतर यज्ञ केला, त्याच्यातनं त्याला दृष्टद्युम्न आणि द्रौपदी झाली. आता इकडे काय झालं, हे सगळे राजपुत्र मोठे झाले, कळलं की नाही. आणि धृतराष्ट्राला कशासाठी बसवला होता गादीवरती, हे सगळे लहान होते आणि पंडू गेला होता म्हणून केअरटेकर म्हणून त्याला बसवला होता, तात्पुरता राजा, बरोबर आहे का नाही. हा, टेम्पररी राजा म्हणून. मग आता जे गुप्तचर फिरत होते राज्यामध्ये, त्यांनी बातमी काय आणली की राज्यामधली लोक बोलतात की आता युधिष्ठिर राजे झाले पाहिजेत. हा, युधिष्ठिर आता मोठा झालेला आहे आणि तो सद्गुणी पण आहे. त्याच्यानंतर तो लोकांशी चांगला वागतो, तो त्याच्या भावांशी चांगला वागतो, सगळ्यांशी चांगला वागतो, तो एकदम योग्य आहे राजा व्हायला, कळलं की नाही. तर आता त्याला राजा केलं पाहिजे अशी बातमी सगळ्या गुप्तचरांनी आणली. मग ती पहिल्यांदा त्यांनी कोणाला सांगितली, विदुराला सांगितली. का विदुर कोण होता, मंत्री होता आणि तो हुशार होता. मग विदुरांनी हळूच भीष्म पितामहांना सांगितलं, द्रोणाचार्यांना सांगितलं, कृपाचार्यांना सांगितलं. पण सगळ्यांना माहीत होतं की धृतराष्ट्राच्या मनात कोणाला करायचंय, दुर्योधन. हा, पण दुर्योधन राजा होऊ शकत होता कारण हा जो होता युधिष्ठिर मोठा होता आणि युधिष्ठिराच्याच वडिलांचं राज्य होतं, कळलं की नाही. ते केअरटेकर होते, तात्पुरते राज्य होते ते धृतराष्ट्र, बरोबर आहे ना. मग सगळ्यांना पटलं. मग सगळ्यांनी धृतराष्ट्राला जाऊन सांगितलं की तुला तात्पुरती राजा बनवलेला होता कारण ही मुलं लहान होती, बरोबर आहे. मग आता ही मोठी पण झालेली आहेत आणि आपण त्यांचं बघितलं, ते सगळे युद्धकलेमध्ये सगळे माहीर झालेले आहेत, बरोबर आहे ना. तर आता सगळी जनता पण असं म्हणते की ह्यांना काय केलं पाहिजे, राजा. युधिष्ठिराला काय केलं पाहिजे, राजा. हा. मग एके दिवशी त्यांनी सगळं बघितलं आणि युधिष्ठिराला प्रिन्स म्हणून डिक्लेअर केलं, सेरेमनी वगैरे केली आणि युधिष्ठिर झाला राजपुत्र. म्हणजे त्याच्यानंतर आता तो राजा झाला, तो म्हणजे होणार, कळलं की नाही. म्हणजे आता हे सगळे त्यांची भावंड आहेत, ती राजघराण्यातली झाली, ते राजघराण्यातले होतेच पण आता ऑफिशियली झाले ते, कळलं की नाही. आणि इकडे दुर्योधनाचं एकदम मन कासावीस झालं, कळलं की नाही, कारण त्याच्या हातचं राज्यपद गेलं, कळलं की नाही. मग आता काही करून पांडवांचा काटा काढला पाहिजे, कळलं की नाही. पांडवांना संपवल्याशिवाय काय आपल्याला हे राज्य मिळणार नाही. मग काय करायचं. मग दुर्योधनाने बरेच प्लॅन डोक्यामध्ये आणले. शेवटी त्याच्या डोक्यामध्ये एक मस्त प्लॅन आला, कळलं की नाही. आणि तो गेला धृतराष्ट्राकडे आणि त्यांच्या शेजारी एक जत्रा होती, गाव होतं, तिकडे जत्रा भरणार होती. काय त्या गावाचं नाव माहिती आहे का तुला, आठवतं? वारणावत. हा, वारणावत गावामध्ये जत्रा भरणार होती. 7-8 दिवसाची जत्रा होती, कळलं की नाही. आणि त्या यात्रेमध्ये जाऊया म्हणून ह्या पांडवांना आणि कुंतीला आपण पाठवूया असं दुर्योधन येऊन कोणाला सांगतो, धृतराष्ट्राला. हा, धृतराष्ट्राला आश्चर्यच वाटतं एकदम. दुर्योधन पांडवांच्या बाजूने कसं काय पांडवांना यात्रेला पाठवूया वगैरे कसं सांगतो एकदम मध्येच, का नाही. याला एकदम एवढं प्रेमाचं भरतं कसं आलं. पण धृतराष्ट्र म्हणा ठीक आहे, काहीतरी असेल कारण, कळलं का नाही. आणि धृतराष्ट्राने सगळी तयारी केली आणि पांडवांना ह्याला युधिष्ठिराला बोलवलं, सांगितलं की अशी अशी यात्रा आहे, तुम्ही आता राजपुत्र म्हणून पण डिक्लेअर झालेला आहात, तर तुम्ही जनतेमध्ये फिरलं पाहिजे, तर तुम्ही या जत्रेला जाऊन या, कळलं का नाही, राजपुत्र म्हणून. आणि ही राजमाता वगैरे कोण, कुंती, तुम्ही सगळेजण जाऊन या. मग हे म्हणाले ठीक आहे, कळलं का नाही. मग इकडे दुर्योधनाने प्लॅन काय केला होता, दुर्योधनाचा एक इंजिनियर होता, तो एकदम डेंजर घरं बनवण्यात हुशार होता. त्याचं नाव काय आठवतं का तुला? बरोबर, पुरोचन. त्याचं नाव काय होतं, पुरोचन जो होता तो एकदम अशी घरं म्हणजे वेगवेगळी इल्युजनरी चांगली अशी वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधण्यात हुशार होत होतं. मग त्यांनी आणि दुर्योधनाने मिळून प्लॅन हॅच केला. काय केलं की आपण लाखेचं घर बांधूया. घर बांधूया, बाहेरून काय कोणालाही कळणार नाही कशाचं बनवलं ते. रंगविंग दिला
कळणार नाही कशाचं बनवलंय ते. आणि मग हे झोपलेले असले की त्यांना आपण जाळूया. जाळून टाकू, कळलं का नाही. हो. असा प्लॅन करून हा सगळा दुर्योधनाच्या डोक्यात प्लॅन होता. आणि त्यांना कुठे पाठवलं होतं, जत्रेला पाठवलेलं होतं. मग एके दिवशी सगळेजण त्या जत्रा आली तशी हे लोक जत्रेला गेली. निघतात, कळलं का नाही. जत्रेला निघायच्या अगोदर काय झालेलं असतं, हे घर बांधताना माणसं बरीच लागतात. एकटा माणूस काय घर बांधू शकत नाही. नाही. तर त्याचे इंजिनियर्स होते पूर्वजांच्या हाताखाली काम करणारे, हो. त्याची लॉयल माणसं. त्यातला एक माणूस जो होता त्याला काहीतरी डाऊट आला की हे लाखेपासून का घर बनवत आहेत. आणि नंतर कळत नाही हे लाखेचं घर बनवलं आहे म्हणून, कळलं का नाही? हो. मग त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी चौकशी करतो आणि त्याला कळतं की हे घर कशापासून बनलेलं आहे. लाखेनी. हा, आता याच्या पुढची जी सगळी गंमत जम्मत आहे ते आपण जरा पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. म्हणजे आता हे लाखेचं घर बनवलं म्हणजे त्या घराला आग लावली की सगळे जण जळून मरतील, आहे का नाही. अशा प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे. त्या पुढचं आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया. जर का तुम्हाला आजचा आमचा एपिसोड आवडला असेल तर आजोबा नातू ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.